बरेच असा अनुभव आलाय. चालत असताना मी तिथं थांबलो होतो. तिथं समजा जागा नाही, आश्रम लवकर भेटला नाही, तर माझा टायमिंग होता सकाळी 7:30 ते संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत मी चालायचो. तर चालत असताना जर जिथं 5 वाजले तिथं त्याच गावामध्ये मग आश्रम नसताना बी थांबायचो. दुकानं बंद झाले होत्या, पडीमध्ये झोपून दिवस काढायचो. माझ्याकडे बिस्किट अजून ते खायचं. पण तरीही रात्री कोणीतरी येऊन मला उठवायचं आणि महाराज चलो भोजन प्रसाद किया गया, हे किया गया. मग मला ते जेवू घालायचे किंवा मी नाही म्हणून हे करत. तरी सकाळी उठल्याच मला नाश्ता पाणी मिळायचं. असं मैया उपाय देखील झोपून देत नाही, असा एक चांगल्यापैकी अनुभव आला. आणि मोठमोठ्या डोंगरातून मी सायकल घेऊन गेलो. तिथं फक्त मैयाचं नाव घेतलं, मैया तुझं लेकरो याच्यात आहे, जंगलामध्ये तुला काय करायचं तू ठरव. आणि आवाज दिला भेंडीच्या देठापासून की नर्मदे हर असा आवाज येऊन मी डोंगर पार करून गेलेलो आहे. मोठमोठे झाडं आडवे चिडवे पडेल तरी मैयाच्या कृपेने मी अगदी वर गेलो. आणि तिथल्या लोक मला कशी काय सायकल आली, मी आणली नाही, ही मैयाने आणलेली, ही मैयाची कृपा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. म्हणजे ज्या नर्मदे मातेला स्वपन दादाने आई मानलं, खरोखर त्या आईनं स्वपन दादाला आपल्या ओटीमध्ये जाणलं, आपल्या मनात जाणलं, आपल्या काळजात जाणलं. असा खडतर प्रवास स्वपन दादांचा नर्मदा मातेच्या आईच्या उरामध्ये राहून हा सायकलवरचा प्रवास, नर्मदे मातेचं दर्शन हे स्वपन दादांनी केलं. तर स्वपन दादा, तुम्हाला मला असं म्हणायचं आहे की हा सगळा प्रवास करताना तुम्हाला लेकरा बाळांची, बायकोची आठवण नाही आली का, मित्रांची आठवण नाही आली का? अजिबात नाही. मी माझ्या देव मैया आणि मी डायरेक्ट मोबाईल हे करून टाकलेला. आणि मैया आणि मी संध्याकाळी वाटलं तर हे करायचो. नाही तर फक्त प्रत्येक पॅन्डल मध्ये नर्मदे हर, नर्मदे हर. प्रत्येक पॅन्डलला मी नर्मदे, इथून जे निघालो पण इथं येऊच तर मी नर्मदा मैयेचंच नाव माझ्या तोंडात होतं. आणि अजून असंही सांगायचं मला की ज्या प्रवासामध्ये चाललो तिथं कोणताही विघ्न आलं नाही किंवा काहीच नाही, एकदम पद्धतशीर झालं. आणि आनंदामध्ये मैयाला मी इथून निघताना सांगितलं, मैया मी तुझ्या दर्शनाला येतोय, सायकलवर येतो, परत मला इथं सुखरूप घेऊन ये. तिनं मला सुखरूप इथं आणलेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. अशा पद्धतीनं छान असं उत्तर स्वपन दादाने आपल्याला दिलं. तो स्वपन दादा, तुम्हाला अजून एक मला प्रश्न विचारायचा का हो, ही नर्मदा परिक्रमा ही सगळ्यांनीच करायला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? सर्वांनी केली तर चांगली, उत्तमच आहे. पण मी एका साधूलाही केलं, पण त्यांनी सांगितलं ज्याच्या प्रत्येकाच्या नशिबात नाही, ही मैया ज्याला बोलीची तेच इथून इथपर्यंत येत आहे. समजा एखाद्या मातेला 4 मुलं असून 5 मुलं असून एखाद्या मुलं जास्त प्रेम आहे, ती त्याला जवळ घेते किंवा जास्त खायला देते, ज्यादा प्रेम करते. तसं हे तुझं 7 पिढ्याचं ऋण होतं, तुला ते बोलवलं आणि तू आता पूर्ण केलं, असं एका मला साधूने सांगितलं. अशा पद्धतीनं हा जो प्रवास, या खडतर प्रवासामध्ये अनेक काही चमत्कार स्वपन दादाला पाहायला मिळाले. खरंच नर्मदे मातेची एकदा तरी फेरी करावी असं स्वपन दादाचं म्हणणं आहे. आपल्या मनातील पाप, आपलं मन स्वच्छ, निष्ठा, परंपरा, संस्कृती ही जर टिकवायची जर असेल तर नर्मदे मातेला शरण जा आणि चोळके दादांसारखं, स्वपन दादांसारखं यावेळी छान अशी परिक्रमा, सायकलवरची परिक्रमा जी तुम्ही पार केली आणि सुंदर परिक्रमा पार करत असताना आज ते आपल्या नर्मदे मातेचा 32,000 किलोमीटर प्रवास करून ते आपल्या लेकरा बाळांमध्ये परत आले. आणि हा छान असा परिवार अगदी केविलतेने त्यांची वाट पाहत नाही. तरी पण हा चेहरा जर पाहिला, 2 महिन्यापूर्वीचा चेहरा थोडासा निस्तीचपणाचा चेहरा होता, पण हा चेहरा आज जर पाहिला, अगदी नर्मदेच्या मातेच्या कृपेने टवटवीत चेहरा तुम्हाला पाहायला भेटतोय. म्हणून स्वपन दादा या सर्व भक्तगणांकडून तुमचं खरोखर मनपूर्वक तुमचं या ठिकाणी स्वागत. नर्मदे